पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो जातीये मी या शेवटच्या क्षणी पण आशा लावून बसलीये। नका ना जाऊ देऊ मला, अहो थांबवा मला। ताई म्हटलं ना मी तुम्हाला, नातं जोडलं मी तुमच्याशी। मैत्रीण म्हणून समोर आलात तेव्हा मैत्री केली तुमच्याशी, सवत म्हणून समोर आलात तेव्हा मोठ्या बहिणीचा मान दिला मी तुम्हाला। तुम्ही काय केलं रमाताई? हसवलत ना मला नेहमी। माझ्या बाजूने उभं राहताय असं दाखवून माझी दिशाभूल केली तुम्ही। पण आज तुमच्यामुळे माझा संसार मोडलाय रमाताई। तुमच्यामुळे मी माझ्या नवऱ्यापासून लांब जातेय। खरं तर तुमचं काही चुकलं नाही, माझी चूक झाली। माझी चूक झाली की मी तुमच्यावर विश्वास ठेवला। तुम्ही इथून निघून जाताना मी तुम्हाला थांबवलं, कारण मी तुमचा विचार केला, ह्यांचा विचार केला। थांबल्यावर मला असं वाटलं की तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहाल, मला समजून घ्याल, पण तसं नाही झालं। मोठी बहीण मानलं ना मी तुम्हाला। मला असं वाटत होतं की छोट्या बहिणीसारखं सांभाळून घ्याल तुम्ही मला, अशी छोटीशी अपेक्षा ठेवली होती मी तुमच्याकडून। तेव्हाही माझं चुकलं, मी अपेक्षा केली ना तुमच्याकडून। खरं तर मला हे कळायला हवं होतं की अपेक्षा करणं ही अपेक्षा भंगाची पहिली पायरी असते। रमाताई, तुम्ही ना इथे फक्त यांच्यासाठी आलात आणि तुम्ही खूप स्वार्थी वागलात माझ्याशी। तुमच्या या स्वार्थीपणामुळे ना माझं सगळं आयुष्य, माझा संसार होरपळून निघालाय। आज माझ्या भरल्या संसारातून मला निघून जावं लागतंय। ह्यासाठी हे जेवढे कारणीभूत आहे ना, तेवढ्याच तुम्हीही कारणीभूत आहात। मी इथून निघाले नाही ना तर माझा पाय इथेच खेळून राहील। मला आता सगळ्यातून बाहेर पडायला हवं।
काय ग आनंदी, बाबा बॅग घेऊन कुठे निघालीस? काय ग, तुम्ही दोघांमध्ये बरं झालं का आता? परत फिरायला जाताय का तुम्ही? जा जा. बाबा, आधीच एका मुलीच्या जाण्याने तुम्हाला त्रास झालाय ना, आता दुसऱ्या मुलीच्या लांब जाण्याने होणारा त्रास मी नाही बघू शकत. आनंदी, ते हा आपला बबन खाली होता तो, कोणाशी तरी वाद घालत होता. त्याचं काय? गावी निघतोय, बॅग हवी होती त्याला. अगं म्हणून काय भरलेली बॅग नेऊन देतेस त्याला? आबांसाठी सामान पाठवलंय यात. बरं ठीक आहे, पण लवकर या. हे बघ, मी ना तुझ्यासाठी ही रसमलाई आणली, खूप मस्त लागते, पण लगेच खाल्ली तर अगं ही ठेवलेली चालत नाही ना. जा पटकन ये, लवकर या. ये. बाबा माफ करा, पण खरं सांगायची हिंमत नाहीये माझ्यात. तुमचे आशीर्वाद असू द्या फक्त. अगं एकदा खाशील ना तर रोज आणायला सांगशील. आनंदी, अगं असं रस्त्यात काय पाया पडतेस? हे बघ, माझे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहेत. तेव्हा येता जाता असं नमस्कार करायची गरज नाहीये. आता वेळ घालवू नकोस, जा आणि पटकन ये. घरातून बाहेर पडले, पण जाणार कुठे? मुंबईत तर दुसरं कोणीच नाही आपलं. जे आपलं होतं ते सगळं मागे सोडून जाण्याची वेळ आली आहे माझ्यावर. आनंदी, पण नाही थांबायचं आता इथे. हो साहेब, तुम्ही तुमची गाडी इथं पार्क करू शकत नाही. ही जागा सोसायटीतल्या लोकांच्या गाडीसाठी आहे. काढा गाडी. अहो लगेच जाणार आहे, आणि इथली गाडी आली तर मला उत्तर द्यावी लागतं सेक्रेटरीना. हे काय का आनंदी, कुठे चाललीस? अच्छा, परत फिरायला चाललाय काय? बरं बरं. हो, अहो तुम्हाला सांगितलं ना गाडी हलवा म्हणून. अहो थोड्या वेळासाठी द्या ना जागा. थोड्या वेळासाठी काय सायकल वाटली का तुम्हाला ती? काढा गाडी. अहो नाही नाही नाही, अहो वियो काय ना, काढा काढा. इथं आमच्या लोकांच्या गाड्या लागतात. काढा गाडी. जाऊ द्या, या माग या. राघव, तू चुकीचं वागतोयस. घरच्या लक्ष्मीला तू असं कसं जाऊ दिलंस? असं कसं वागतोय तू? असं वागूच कसं शकतोस राघव? अरे आनंदीने काय नाही केलं या घरासाठी? तू तिला स्वीकारलं नव्हतंस, तरी सुद्धा तिनं तुला स्वीकारलं, या घराला स्वीकारलं, प्रेम केलं, माझं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न केला. हे माझ्या साड्यांचे पडदे वगैरे लावले, हे शोपीस बनवलं, हे सगळं माझं अस्तित्व राखण्यासाठी. पण या घराने आनंदीच्या अस्तित्वासाठी काय केलं रे? या घरातला एकही कोपरा असा नाही ज्याच्यावरती आनंदीनं माया केली नाही. मग तू का असं वागलास तिच्याशी? तू वचन दिलं होतंस ना तिच्या आबांना की तिचा सांभाळ करीन. मग काय झालं त्या वचनाचं? लग्नामध्ये 7 फेरे घेताना मृत्यू आला तर मी मृत्यूला आधी सामोरी जाईन असं आनंदी वचन घेत होती. त्यावेळेला तू तिला थांबवलंस आणि म्हणाला एकत्र आयुष्य घालव. कुठे गेलं ते वचन? नवरा म्हणून सगळी कर्तव्य पार पाडीन असं वचन दिलं होतंस ना तू. कुठे पार पाडलीस सगळी कर्तव्य? एकदा तरी थांबवलंस तिला? थांबवलंस तू? नाही ना राघव. गणपतीत ती हरवली होती त्यावेळेला किती कासावीस झाला होतास. तोच ना रे तू. आनंदी एकटी गावाला गेली तेव्हा तिच्या मागे मागे जाणारा तूच होतास ना राघव. कुठे गेलाय तो राघव? भानावर ये, असं नको वागूस. असं नाहीयेस तू राघव. चुकतंय तुझं. ऐक ना राघव, ऐक ना माझं.
राघव, चुकतंय रे सगळं. घट्ट बांधलं जात असणारं नातं तुटतंय. सावर आता, थांबव हे सगळं. अहो आले आले आले, जीव घ्या का त्या बेलचा. अहो दार उघडतच होते मी, जरा म्हणून धीर नाही तुम्हाला. अगं ही रसमलाई आणली आहे, ही खराब व्हायला नको ना. जा लवकर फ्रीज मध्ये नेऊन ठेव. अहो रसमलाई कशाला आणली तो तुम्ही? या वयात ना असं गोडधोड खाणं बरं नव्हे. जरा वयाकडे बघा. मी काही मला भरवायला सांगत नाहीये आणि मी सुद्धा तुला भरवणार नाहीये. बोलतच काहीतरी बोलता तुम्ही. हे तुझं काय भलतच चालू आहे? हो दार बंद करा ना, आवाज बाहेर जातोय आपला. अरे कशाला दार बंद करायचा? लोकांना कळू दे ना माझी बायको मला कशी छळते ते. खाण्यावरून टोचून बोलत असते. अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही? मी काळजीपोटी बोलतेय ना. हो ना. हा मग आधी सगळं ऐकून घ्यायचं. ही रसमलाई आपल्यासाठी आणलेली नाहीये, ही आनंदीसाठी आणलीये. ती म्हणाली होती ना की मी रसमलाई कधी खाल्ली नाहीये. आता रस्त्यातून येताना मला चांगली दिसली म्हणून तिची आठवण आल्याबरोबर घेऊन आलो. आधी रमाचे वाटेल तसे लाड करून तिला बिघडवून ठेवलं आणि आता आनंदीच्या बाबतीत सुद्धा तसंच वागताय. माझ्या या लेकीला सुद्धा बिघडवा. ती माझी सुद्धा लेकच आहे. आणि काय झालं आपण तिचे लाड केले तर? तिचे बाबा गावाला असतात, मग आपण तिचे लाड केले तर काय बिघडणार आहे? तिची सासू काही तिचे लाड करणार नाहीये, ती स्वतःचे लाड पुरवून घेईल. आणि नवऱ्याचं कधी काय बिनसेल ना काही सांगता येत नाही. तेव्हा आपणच तिचे लाड करायला हवेत. काय ग फुलपुडी कुठे आहे? फुलपुडी कुठे आहे? अहो दाराला लावली असेल बघा ना. कमाल आहे, एक काम करता येत नाही तुला. सगळी कामं मीच करायची. हे काय काही पत्रकं दाराला लावून जातात. कमाल आहे यांची. आई बाबा मला माहिती आहे तुम्ही मला मुलगीच मानता. मानता कशाला? मी मुलगीच आहे तुमची, म्हणून मुलगी म्हणूनच हे पत्र लिहिलंय. बाबा तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही, ती आता घ्या. वेळेवर औषध घ्या, स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि आई तुम्ही सुद्धा धावपळ कमी करा. आणि सगळ्यात महत्वाचं दोघांनी एकमेकांना जपा. बाबा चिंगी आता शाळेत जायची तयारी स्वतःच करते, पण कधी हे नसले तर तिला व्हॅन पर्यंत सोडा. आई तिला डब्यात चपातीमध्ये भाजी टाकून ती गोल रोल करून द्या. तिचा प्रोजेक्ट आहे तो पूर्ण करायला हवा. तिला अभ्यासाला पण बसवा. आई आणि वर्षातही आहेतच, पण तुम्हीही काळजी घ्या माझ्या चिंगीची. काळजी घ्या माझी चिंगीची. ती असताना आपल्याला काळजी घ्यायला सांगते चिंगी. आई आहे ना ती चिंगीची. पण तिने अशी चिठ्ठी का लिहिलीये आणि दाराला लावून का गेली ती? काय का ती बाबा बॅग घेऊन कुठे निघालीस? ते हा आपला बबन गावी निघतोय. काय हवी होती त्याला? ए आनंदी कुठे गेली ग बाई पोरगी? ए राघवा, आनंदी कुठे आहे रे? पाटकरांकडे गेली का स्टुडिओत गेली आहे? नेमकं ह्याच वेळेला जायचं होतं का तिला? गोळ्यांची वेळ झाली अरे, म्हणून हाक मारते तिला. मी सांगतो गोळ्या कुठे आहेत. नाही नाही नाही, तुला नाही जमणार. तिला बरोबर माहिती कुठल्या गोळ्या घ्यायच्या ते. काय ग दादा, आनंदी कुठे? अगं कुठे काय, पाटकरांकडे असेल नाही तर स्टुडिओत असेल. काय झालं? बबन सांगत होता आनंदी बॅग घेऊन गेलीये. काय बॅग घेऊन? हे काय नवीन आता? आई आई चिंगे, आई नाहीये घरात. आजी, आई कुठे आहे?
तुझ्या बाबांना माहिती. बाबा आई कुठे आहे? मला ना तिची हेल्प हवी होती प्रोजेक्ट मध्ये. दादा आनंदी कुठे सांग. राघवा सांग ना. राघव, काय अर्थ आहे या चिठ्ठीचा? कसली चिठ्ठी आहे? हे माझ्यापेक्षा राघव जास्त चांगलं सांगू शकेल. राघव, काय अर्थ या चिठ्ठीचा? आनंदी कुठे आहे राघव? बाबा ते माझ्यात आणि आनंदीमध्ये काही वाद झाला म्हणून ती तिच्या माहेरी निघून गेली. निघून गेली? का निघून गेली? नादान माणसा. पोरगी माझा फोन का उचलत नाहीये? अहो मला कळतंय हो, आनंदी आपल्या लेकीसारखीच आहे आणि तिच्या जाण्याचा तुम्हाला त्रास होतोय, पण तुम्ही वर जे केलं ना ते चुकीचं होतं. मग काय करायला होतं? सांग ना, काय करायला होतं? या माणसामुळे मी माझ्या एका लेकीला गमावून बसलोय आणि ते मागचं सगळं विसरून त्याला जवळ करायला जावं तर त्यानं आनंदीला कसा त्रास दिला ते बघितलंस ना तू? अहो पण म्हणून का त्याला मारायचं का? हा, त्याची लेक तिथेच होती आणि तो काही आता लहान नाहीये हो. चिंगी समोर तुम्ही त्याला मारलं, तुम्हाला काहीच वाटलं नाही का हो? आता माझ्या वडिलांनी जर रमासमोर तुम्हाला अशी वागणूक दिली असती तर तुम्हाला चाललं असतं का? तुमचा अहंकार दुखावला गेला असता ना. राघवला तुम्ही अशी वागणूक कशी दिली? तो गप्पा बस मालती. हे काय बोलतोयस तू? त्याचं काय औक्षण करायला पाहिजे होतं का? अरे त्याची बायको त्याच्यामुळे घर सोडून गेली आहे त्याचं, आणि याचं त्याला काहीच नाही पडलंय. मग त्याच्या पुरुषी अहंकाराचा काय सन्मान करायला हवा होता का? आनंदी निघून गेलीये, ती माझा फोन सुद्धा उचलत नाहीये. कुठे गेली असेल माझी पोर? त्या शहरात दुसरं कोणीच नाहीये तिला. पोरगी माझ्या समोर आली, पण मला एका शब्दानं सांगितलं नाही की मी घर सोडून जाते येते. का? तर मला त्रास होईल. माझ्या पाया पडली तरी माझ्या लक्षात आलं नाही. माझे लेक लांब निघून गेले. तुम्ही एकदा पुन्हा फोन करा तिला. हा, आनंदी परत यायलाच हवी. करा बघू फोन. आनंदी इतके दिवसांत गावा केला, पण एकटाच कसा गायला? काहीतरी गडबडा. गोवान टाकल्यान की काय? म्हणजे परत बाड बिस्तर घेऊन गावात की काय? कप्या, जरा थंडा मार, मी जरा जाऊन येतोय.